पिंजरा पिंजरा रे. हे बघ, मला तुझ्याशी ना वाद घालायचा ना भांडायचं. एक मिनिट. हे बघ, तुझी आणि माझी ओळख सुद्धा नाहीये आणि तुला काय बोलायचं ते सुद्धा मला माहित नाहीये. त्यामुळे आपल्या दोघींमध्ये वाद होण्याचा काय संबंध? आणि असं काय बोलायचं होतं तुला गजाबद्दल? गजाशी लग्नाला नाही म्हणायचं. काय? हो. आणि ह्याचं कारण विचारण्याची तुला काहीच गरज नाही. आणि तू विचारलंस ना तरी मी सांगणार नाही. कोण आहे ही? हा, नारायणी कोण आहे? कोण ही? आणि हिचा माझ्याशी असं बोलण्याचा काय संबंध? अगं ही आपल्याच गावातली आहे. आणि काय ग, काय म्हणत होतीस ग तू? हिने गजाशी लग्न का नाही करायचं? बोल ना. कारण गजाचं माझ्याशी लग्न झालंय. हे सटवे, गजा फक्त माझा आहे. माझं लग्न झालंय गजाशी. गळ्यात फक्त मंगळसूत्र नाहीये इतकंच, पण तेही 2-4 दिवसात आम्ही घालून म्हणून त्याच्यापासून लांब राहायचं. माझा जीव घेईन मी तुझा. मी तुझा नाही सोडणार. तू वेडी आहेस का? किती मी तुला नाही सोडणार. आई तू मूर्ख झालीस का? आम्ही मूर्ख झाले आणि तुमच्या सरकारमुळे मूर्ख झाले. मी आता माझ्या गजाला मिळवणार आहे. माझा हक्क मी मिळवणार आहे आणि माझ्या पद्धतीने मिळवणार आहे. मी तुम्ही आम्हाला मारायला माणसं पाठवा, नाही तर कोण करा आमचा. आता मी गजाला नाही सोडणार आहे. वहिनी मी मी आता बघते. अगं तू काय करतेस? नारायणी संचलनाला घेऊन जा. अगं आनंदी असं काय करतेस? अगं तिला बोलायचं ते बोलू दे ना. बोल ग तू, बोल सुपी. नारायणी अक्कल नाहीये का तुला? तिचं डोकं फिरलं, तू जा. तुम्ही माझं आई का बघितलं? ती स्वतःहूनच गेली. चांगल्या घरातली मुलगी आहे ना म्हणून ती गप्प गेली. तुमच्यासारखी मूर्ख असती ना तर निर्लज्जासारखी भांडत बसली असती इथे. ए नारायणी, कोण सांभाळून बोला. माझं डोकं आधीच फिरलेलं आहे. मी तर तुला पण. छपरी चुप. तुला जो काय आवाज चढवायचा ना तो तिच्यावर चढवायचा, माझ्यावर नाही, कळलं का? आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आनंदी, तुझ्या दिराचं लग्न झालं. तू आम्हाला सांगितलंच नाहीस. पण एक गोष्ट मात्र चांगली झाली हा. तुला अगदी शोभेल अशी जाऊ मिळाली तुला. छपरी मी आता. ए आवरीला. सुपी माझं आई. सुपी शांत हो. आई माझं हे बाजूला. तू ठीक आहेस ना? आई अगे 1 नंबरच्या फालतू मुली आहेत. आपल्यासारखे चांगले संस्कार नाही झाले त्यांच्यावर. त्यामुळे आपण इथून गेलेलंच बरेच. तू बरोबर बोलतेस. आपण हे सगळं गोरख काकांना सांगूया. नाही तेच वाटतं. हे सगळ्यांना गोरख काकाच्या कानावर घातलं पाहिजे. अगं जवळजवळ तुझ्यावरती आता हल्लाच झाला असता. अगं हे फक्त हल्लाच केलाय का तुझ्यावर? परत भेटलीस ना तर खून करून टाकेल मी तुझा. बघ ऐक, माझं गजा फक्त माझं आहे. माझं लग्न झालंय त्याच्याशी.
सुपी तुला कसं कळत नाही तू स्वतःच स्वतःच्या लग्नापुढे नको तेवढ्या अडचणी निर्माण करून ठेवतेस मला सांग तुला असं वागण्याची काय गरज होती जेव्हा मी भाऊजींनी स्वतःहून तुला शब्द दिल्याशिवाय यांनी सांगितलंय ना तुला तुझा आमच्यावर विश्वास नाहीये का सुपी सुपी आम्ही सगळे तुमचं लग्न व्हावं ना म्हणून दिवस रात्र प्रयत्न करतोस तू त्याच्यावर पाणी फेडू नकोस सुपी तुला माहितीये का तुझ्या अशा वागण्याने तू मनाने सुद्धा भाऊजींपासून लांब जाशील मग मी काय करू वहिनी काहीच सुचनाचं झालंय एकदा का त्या मुलीशी गजाचं लग्न झालं तर काहीच करू शकणार नाहीये वहिनी तुम्ही सगळ्यांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की हे जे काही प्रयत्न करते ना ते माझं गजावर प्रेम आहे म्हणून स्वतःलाच संकटात टाकणारे प्रयत्न काय कामाचे आहेत सुपी मान्य आहे मला वहिनी भले माझे प्रयत्न चुकीचे असतील पण मी ही जी काय सगळी धडपड करते ना ते गजा माझ्यापासून दूर जाऊ नये म्हणूनच ना हो वहिनी कशाचीच खात्री वाटण्याची झालीये मला माझं आणि गजाचं लग्न फक्त मी आणि माझ्या बाबाने सिरियसली घेतलं असं वाटतं बाकी कुणालाही त्याची काहीही पडलेली नाही असंच वाटतंय मला सारखं नाही मुळात तुला हे जे काय वाटतं ना सुपी ते बंद कर आधी तुला माहिती हे तुम्हाला पळून जायला सांगणार होते आणि तुमचं लग्न लावून देणार होते पुण्याला पण हे सगळं मला तुम्ही अगोदर का नाही सांगितलं काकांकडे जाऊन बसली होतीस तू सगळं सांगितलंस त्यांना माझं खूप चुकतंय का तू चुकवतीयस सुपी तू त्या दिवशी घरी आलीस सुपी तू बघितलंस ना काय झालं ते किती तमाशा झाला आणि ते निस्तरतोय तर तू अक्कांना सगळं सांगितलंस आणि आता तर थेट चंचलाला सगळं सांगून बसलीस तू सुपी बहिणी आता हे सगळं झालं ते झालं पण आता काय होईल गोरख काकांना कळणार गोरख काका तात्या अक्का यामध्ये जर भाऊजी सापडले तर ते सही सलामत बाहेर पडणं शक्यच नाहीये सुपी तू का केलंस असं खात्री वाटावी म्हणून सुपी तुझ्याच वडिलांना खात्री वाटावी म्हणून भाऊजींनी तुझ्या कपाळात कुंकू नाही का भरलं पण तुम्हाला कदाचित कशाचीच खात्री वाटत नाही वहिनी चुकलं माझं खरंच वहिनी मला गजाबद्दल विश्वास वाटेल असंच झालं हो सुपी हे बघ ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्याच्यावरच आपण विश्वास नाही ठेवला तर कसं होईल सुपी जेव्हा चांगलं चालू असतं तेव्हा विश्वास ठेवायला काय लागतं पण जेव्हा सगळं वाईट घडत असतं तेव्हा जेव्हा आपण त्या माणसावर विश्वास ठेवतो ना तो खरा विश्वास सुपी ते त्याच्यावरचं प्रेम मी माझा मोठेपणा नाही सांगत आहे पण यांच्या बाबतीत जेव्हा हे स्वतः विरुद्ध उभे होते ना तेव्हा मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी होते सुपी तुला काय वाटतं सुपी मला भीती वाटली नसेल का वहिनी तुम्ही खूप खंबीर आहात पण मी नाहीये हो तितकी खंबीर सुपी हे बघ खंबीर असणं म्हणजे भीती न वाटणं असं नाही होत जेव्हा आपल्याला भीती वाटत असते त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला जेव्हा विश्वास वाटत असतो ना याला म्हणतात खंबीर असणं तू तुमच्या प्रेमात कधी खंबीर राहिलीच नाही सुपी सतत आता काही गोष्टी करत राहिलीस माहिती माझं खरंच चुकलं आता ना तुम्ही सांगाल ते आणि तितकंच करेन मी खरंच मला एकाच गोष्टीची काळजी वाटते गोरख काकांना जेव्हा कळत तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल मला नाही माहिती
कोणास ठाऊक आता काय होईल. आयला नारकर काय वाटतील तर करा तुम्ही. तो पुण्याहून इथे येतं कामाने निदान लग्न होईपर्यंत तरी. तात्यासाहेब मी काय म्हणतो आपली माणसं पुण्याकडे पाठवून त्याला पुण्यालाच अडवला तर. आपली माणसं ती माझ्यापेक्षा त्याला जास्त घाबरतात. दुसरा काहीतरी उपाय शोधा. मग तात्यासाहेब आपण असं केलं तर कसं? एखाद्या सुंदर बाईच्या नादाला त्याला लावला तर. नारकर मला दाखवायची अमिषेत त्याला दाखवतोय वय. तो काय कोणी शिवामित्र आहे का? बाय दिसले का गेला माग. तो सरळ मार्गी नाका समोर चालणारा मुलगा आहे. तात्या अलभ्य लाभ अलभ्य लाभ. बघा नारकर भगवान का नाम लिवर भगवान हजर. तात्यासाहेब काय योगायोग म्हणावं. नाही नशीब तुम्ही शैतानाचं नाव नाही घेतलं नाहीतर शैतान हाजीर झाला असता नाही का. ए नारकर फालतू बडबड बंद कर जरा. तात्या मला सांगायच्या कुठे. काय गोरक्षेठ काय झालंय का एवढं रागवलं का त्याला. तात्या जेवढा प्रश्न विचारलाय ना तेवढ्याच उत्तर दे. कुठं आहे गाजा. कमी जाऊन शोधू त्याला. तुम्ही कशाला त्रास घेताय. पंढरे हे पंढरे तू गजा शूट कुठे बोलून घेऊन ये त्याला. मी काय म्हणतो तात्यासाहेब अहो गोरक्षेठ एवढे आपल्या घरी आले ती त्यासनी चहा पाणी लिंबू सरबत निरा काहीतरी विचारा की. नाही म्हणजे 2 घोट पोटात गेले की थंड होतील ते नाही का. नारकर हे सगळे पदार्थ एकत्र करून नारड्यात कोंबीन तुमच्या. गप्पा बसा जरा. गोरक्षेठ हो गोरक्षेठ बसा की बसून बोलू दे आपण. गोरक्षेठ गजा काय चुकलाय का. अरे चुकला असेल तर माफी करून टाका लहान पोरगा समजून. नाहीतर मी त्याच्या कानाखाली आवाज काढतो आणि तुम्ही या नारकरच्या कानाखाली आवाज काढा. प्रकरण संपवा. मॅटर एंड. तात्या चला गजाशी. काय झालं कुठे जायचंय. कळेल लवकरच. तात्या तुझे पार्सल घेऊन चाललोय वाड्यावर. तू पण पोच लगेच. काही गोष्टींचा सूक्ष्म मोक्ष लावायचंय. आनंदी कुठे. ती भाजी आणायला गेली. पंढऱ्या आनंदी जिकडे कुठे असेल ना तिला सांग ताबडतोब वाड्यावर पोच. चला. पण गोर काका काय झालंय का मला सांगा तरी. मामा आम्ही आता देवळात गेलो होतो ना तर सुपीने चंचलावर अटॅक केला. म्हणाली जर का माझ्या गजाला कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर मी तिचा जीव घेईन. पिंजरा